नमस्कार, मी साधना राजवाडकर. हिंदुस्तान पोस्टमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. गेल्या काही वर्षांमध्ये हार्ट अटॅकमुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण बरंच वाढलंय. त्यातही तरुण वयात येणाऱ्या हार्ट अटॅकचं प्रमाण जवळपास 50% वाढलंय. हे सगळं कशामुळे घडतंय? आपण हे थांबवू शकतो का? हार्ट अटॅक आल्यानंतर नेमकं काय करायला हवं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर अमित नाबर. डॉक्टर, तुमचं हिंदुस्तान पोस्टमध्ये स्वागत. डॉक्टर, मला सगळ्यात आधी हे सांगा, की तरुण वयामध्ये हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये का वाढलंय? म्हणजे याच्या मागे नेमकं कारण काय? लाईफस्टाईल चुकते, ताण जास्त आहे, काय म्हणताय? अ, खरं सांगू तर मी जेव्हा मेडिसिनचा अभ्यास करत होतो, तेव्हा असं म्हणायचे की 30च्या आत कधी छातीत दुखलं तर ईसीजी ही करायची गरज नाही. पण गेले 10-20 वर्षांमध्ये हा पूर्ण जो ट्रेंड होता, हा पूर्णपणे चेंज झाला. वी आर सीइंग यंगर अँड यंगर पीपल कमिंग विथ हार्ट अटॅक. ओके. आणि हे गेले 10-1 वर्षात तर फार प्रकर्षाने हा प्रमाण वाढलेला आहे. ह्याचं प्रामुख्याने आपण कारण म्हणायला लागलो तर एक तर म्हणजे चेंजिंग लाईफस्टाईल. दुसरी गोष्ट स्ट्रेस. स्मोकिंग हॅज बिकम अन व्हेरी ऍक्सेप्टेबल. स्मोकिंग हे एक ऍक्सेप्टेबल किंवा एक तुमच्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगचं एक लक्षण झालेलं आहे. त्याच्यानंतर अपुरी झोप, लॅक ऑफ एक्सरसाइज, डायबिटीस, कोलेस्ट्रॉल वाढ ह्याचं प्रमाण वाढतच नाहीये, तर फार तीव्र गतीने ती गोष्ट वाढते आणि इन यंगर पॉप्युलेशन. फक्त ताणामुळे हे घडतंय असं आपण म्हणू शकतो का? म्हणजे ताण या सगळ्यामध्ये किती कारणीभूत आहे हृदयविकाराच्या झटक्यासाठी? फक्त ताणामुळे असं नव्हे, तर ताणामुळे स्ट्रेसमुळे प्रत्येक गोष्टीची जी इट ऍक्सलरेट्स एव्हरीथिंग. मग तुमचा तो ब्लड शुगर असावं किंवा ब्लड प्रेशर किंवा इन्फ्लमेशन किंवा त्या जो ताण असतो त्यामुळे तुम्ही जे अनहेल्दी हॅबिट्स असतात त्यांना तुम्ही हे जातं मध्ये स्मोकिंग आणि या सगळ्यांकडे तुम्ही वळता. जी लोक एक क्रॉनिक स्ट्रेसफुल एन्व्हायरमेंटमध्ये असतात, म्हणजे त्यांच्या पेशानुसार या कुठच्या इतर कारणांमुळे जे कंटिन्युअस स्ट्रेसफुल एन्व्हायरमेंटमध्ये असतात, त्यांना त्यांच्या हृदयावर रोजच्या रोज हळूहळू इजा होत असते आणि त्याचं रूपांतर कधी ना कधीतरी एका इमर्जन्सी कार्डियक इमर्जन्सीमध्ये कन्व्हर्जन होतं. सो ऑल्दो नॉट डायरेक्टली, इनडायरेक्टली इट इज डेफिनेटली कॉन्ट्रीब्युटिंग टू द हार्ट डिसीज. कशामुळे हार्ट अटॅक येतो हे तुम्ही सांगितलं, पण काही वेळा असं होत असतं की छातीत दुखत असतं, पण तो हार्ट अटॅक आहे का की काय आहे ते कळत नाही. म्हणजे नेहमीच तो तरुणांना छातीत दुखण्याचा त्रास कशामुळे होत असतो? खरं सांगू तर आपल्याला जेव्हा छातीत दुखतं तेव्हा बरेचदा आपण एका डिनायल मोडमध्ये जातो. म्हणजे हे मला होतच नाहीये किंवा हार्ट अटॅक नसेल असं आपण स्वतःला समजूत घालून घेत असतो. माझ्या इमर्जन्सीमध्ये येणाऱ्या प्रत्येक माझ्या स्टुडंट्सना आणि मी तेच सांगतो की हार्ट अटॅक छातीत दुखणं हा हार्ट अटॅक हार्टचा आहे की नाही हे रूल आउट करणं गरजेचं आहे. जर हार्ट हे तुम्हाला वेळ देत नसतो, सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू रूल आउट हार्ट. एकदा हार्ट रूल आउट झालं की मग ते मसल पेन आहे का, तुम्ही एक कुठचा स्नायूचा त्राण आहे, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्याकडे वेळ असतो टू रूल आउट ऑल दिस मसल पेन, हाडाचं पेन एक्सेट्रा. पण हार्ट तुम्हाला वेळ देत नसतो. हार्ट चेस्ट पेन, आपल्याला वाटतं की चेस्ट पेन हे फक्त म्हणजे हार्ट अटॅक हे फक्त चेस्ट पेनने मध्ये चेस्ट पेन कुड बी द ओनली प्रेझेंटिंग सिम्पटम. तर तसं नसून जॉ पेन, मग घाम सुटणं किंवा नॉश्या येणं किंवा दम लागणं, थकवा जाणवणं किंवा छातीत जळजळ निर्माण होणं. मेनी टाइम्स लोक ह्या छातीतल्या जळजळाला ऍसिडिटी किंवा इनो घेऊन ही गोष्ट पुढे ढकलतात. दिस इज अ व्हेरी डेंजरस ट्रेंड दॅट इज देअर, की लोक एका डिनायल मोडमध्ये असतात आणि जो योग्य तो वैद्यकीय मार्गदर्शन घेतलं पाहिजे त्याला ते पुढे ढकलतात. तुम्ही सगळी लक्षणं सांगितलीत आणि म्हणजे कशामुळे हार्ट अटॅक होतो हे पण सांगितलं. पण मग धूम्रपान आणि मद्यपान याचा काही हार्ट अटॅकशी संबंध आहे का? म्हणजे ते कितपत कारणीभूत आहेत हार्ट अटॅकसाठी? निश्चितच की धूम्रपान आणि मद्यपान ह्या दोघांमुळे जे आर्टरीज असतात ह्यांना एंडोथिलियल, ज्याला म्हणजे आतलीचा जो आतला भाग असतो ह्यांच्यावर इजा होत असते. तेच नव्हे तर नवीन ब्लॉकेजेस ह्याचे हेही तयार होतात किंवा ह्यांचा द ब्लॉकेज फॉर्मेशन इज ऍक्सेलरेटेड. हल्ली एक नवीन गोष्ट सुरू झाली म्हणजे वेपिंग, म्हणजे त्याला ई सिगरेट्स असं म्हणतात. ऑल्दो त्यांनी गव्हर्नमेंटने बॅन केलेलं आहे. इन यंगर पॉप्युलेशन
ते एक स्टाईल स्टेटमेंट होत चाललंय. म्हणजे सिगरेट पेक्षाही वॅपिंग करणं याचाही तेवढाच नुकसान होतो. निकोटीनमुळे एंडोथेलियल डॅमेज होणं, ऑक्सिडेशन इंजुरी होणं आणि क्लॉट फॉर्मेशन अधिक तीव्र गतीने वाढणं. सो डेफिनेटली. दुसरी गोष्ट, स्मोकिंग इज सोशली ऍक्सेप्टेबल. माणूस जर दारूची बाटली पिऊन जर रस्त्यावर चालायला लागला तर लोक त्याच्याकडे आक्षेप घेतील, पण स्मोकिंगकडे आपण त्या प्रमाणात आक्षेप घेत नाही. अँड नॉट ओनली हे स्मोकिंग, पण पॅसिव्ह स्मोकिंग इज ऑल्सो इक्वली डेंजरस ॲज यू वुड कॉल स्मोकिंग. अल्कोहोलने सुद्धा तेच सगळे डॅमेजेस होतात जे स्मोकिंगमुळे होतात. धूम्रपान आणि मद्यपानाच्या परिणामाविषयी तुम्ही सांगितलं. दुसरीकडे असं दिसतंय आपल्याला की व्यायाम करत असताना काही लोकांना हार्ट अटॅक आलाय. खरं तर फिटनेससाठी आपण व्यायाम करत असतो, पण मग हे असं का घडतंय की काहीतरी जड वस्तू उचलतायत किंवा व्यायाम करतायत आणि त्यावेळेस हार्ट अटॅक आलाय, तर तेव्हा नेमकं काय घडतं? हे बघ, खरं सांगू तर एक्सरसाइज डायरेक्टली डज नॉट कॉज अन हार्ट अटॅक, बट these are the patients with unrecognized underlying heart disease. म्हणजे जे काही कुठचे स्मोकर्स असतील किंवा स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री असेल, तेव्हा माझा असंच सल्ला आहे की एक्सरसाइज चालू करायच्या आधी मेडिकल स्क्रीनिंग करून घेणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे एस्पेशली सडन इंटेन्स वर्कआउट करतात लोक, किंवा लोक जे जिमला जातात आणि प्रायव्हेट ट्रेनर्स करतात, तर ते त्यांच्या शरीराच्या क्षमतेपेक्षा स्वतःला अधिक पुश करतात. आता खरं सांगू तर हा सीझन येतोय, आपण गरब्याचा सीझन येतोय, गरब्याचा सीझन होऊन गेला, मॅरेथॉनचा सीझन येतात. तो वर्षभर आपण त्याच्यासाठी प्रयत्न करत असतो आणि सडन मॅरेथॉन आला की आपण लगेच 5 किलोमीटर आणि 10 किलोमीटर धावायला, 21 किलोमीटर धावायला सुरुवात करतो. सो त्या गोष्टी ज्या तुमच्या शरीराच्या कुवतीच्या बाहेर आहेत त्या अवॉइड करणं गरजेचं आहे. तुमचं शरीर जे तुम्हाला सांगत असतं त्यांना ऍक्सेप्ट करा, त्यांना अंडरस्टँड इट अँड टेक, तुमच्या लिमिटमध्ये जे काय असेल ते करा. आणि एक्सरसाइज सुद्धा ही ग्रॅज्युअली वाढवता आली पाहिजे अँड इन अ सुपरवाइज मॅनर. तुम्ही आज जर 10 करत असाल तर उद्या 15 करा, परवा 20 करा. एकदम पहिल्याच दिवशी डोंट इन्क्रीज द एक्सरसाइजचं प्रमाण आणि इंटेन्सिटी फार एक सडनली वाढवू नका. ही एक ग्रॅज्युअल पद्धतीने तुम्ही वाढवत गेलात तर तुम्हाला एक्सरसाइजचा काही त्रास होणार नाही. एक्सरसाइज करताना कुठल्या चुका टाळायला पाहिजे हे तुम्ही सांगितलं, पण हार्ट अटॅक जेव्हा येतो तेव्हा पटकन काय करावं हे लोकांना सुचत नाही. तर मग योग्य रुग्णालयाची निवड कशी करावी, की कुठल्या रुग्णालयात हार्ट अटॅकवर उपचार करण्यासाठी सगळी यंत्रणा सज्ज आहे हे आपण कसं ओळखायचं? खरं सांगू तर ऍज अ सेड, हार्ट डज नॉट गिव्ह यू अ सेकंड चान्स. सो जेव्हा कधी तुम्हाला छातीत दुखत असेल तेव्हा जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाणं हे आवश्यक आहे, निदान करून घेण्यासाठी. ते की हार्टचं कारण आहे की काही इतर कारण असू शकतं. परंतु कुठच्याही हॉस्पिटलमध्ये न जाता ज्यांना आपण हार्ट रेडी हॉस्पिटल म्हणतो अशा ठिकाणी जाणं आवश्यक असतं, विच कॅन रिअली मेक अ डिफरन्स. तुम्ही हार्ट रेडी हॉस्पिटलचा उल्लेख केला, तर ते नेमकं कसं ओळखायचं आपण? आज जर मुंबई शहरात बघितलं तर प्रत्येक स्टेशनवर अशी हॉस्पिटल्स आहेत ज्याच्यामध्ये कॅथलॅब निर्माण आहे. कॅथलॅब, ओके. सो जिथे 24/7 कॅथलॅबची सुविधा अवेलेबल असेल, जिकडे प्रायमरी अँजिओप्लास्टी, म्हणजे ज्याला अँजिओप्लास्टी इन अ इव्हेंट ऑफ अन हार्ट अटॅक, जे हे सगळं हे करू शकतात असे हॉस्पिटल्स, किंवा ज्यांच्याकडे पॉइंट ऑफ केअर सिस्टम आहे. आज जी मेडिकल सायन्सने एवढी प्रोग्रेस केलेली आहे की छाती दुखण्याच्या 1 तासात तुम्ही सांगू शकता की हा हार्ट अटॅक आहे की नाही. पण ही सुविधा त्या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल असणं गरजेचं आहे. आणि नॉट ओनली ह्या सगळ्या सुविधा, तिकडे राऊंड द क्लॉक कार्डिओलॉजिस्ट किंवा इमर्जन्सी टीम ह्याची अवेलेबिलिटी असणं गरजेचं आहे. त्यामुळे नुसतं हॉस्पिटल नव्हे तर एक हार्ट रेडी हॉस्पिटल, जिकडे कॅथलॅब आणि या सगळ्या सुविधा उपलब्ध असतील, इथे नेणं पेशंटला गरजेचं आहे किंवा आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीला जेव्हा हार्ट अटॅक येतो तेव्हा म्हणजे त्या कुटुंबाला असा संशय येतो की हा हार्ट अटॅक असावा, तर तेव्हा त्या कुटुंबियांनी काय करायला हवं? पहिली गोष्ट म्हणजे यू हॅव टू स्टॉप व्हॉट एव्हर यू आर डुईंग. तुम्हाला जर छातीत दुखत असेल तर तुम्ही जे काय करत असाल ते हातातनं काम सोडून तिकडे त्या क्षणी एका जागी बसणं आवश्यक असतं. माणसाला वाटतं की मी थोड्या वेळात स्वतःला एक डिनायल मोडमध्ये असतो, आता थोड्या वेळात मला बरं वाटायला लागेल, असं एक ॲझ्युम्शन करून माणूस नॉर्मल त्याची ऍक्टिव्हिटी चालू ठेवतो, किंवा तो स्वतःला टेस्ट करायला जातो की आता हे करून मला परत छातीत दुखतंय का. असं न करत जेव्हा कोणा माणसाला छातीत दुखावं, तो जे काय करतोय तिकडे त्यांनी आराम करण्याचे गरजेचं आहे. आणि जर ते चेस्ट पेन चालू राहिलं तर मात्र
त्याला थोडंही एक्झर्शन करू देऊ नये. एक जवळच्या अँब्युलन्सला बोलवावं आणि त्याला ट्रान्सपोर्ट करून टेक हिम राईट टू अ हार्ट रेडी हॉस्पिटल. सो नो एक्झर्शन इन फेस ऑफ अ चेस्ट पेन. स्वतःचा परीक्षा घेऊ नका की मला आता छातीत दुखतंय, मी हे करून बघितल्यावर छातीत दुखणं कमी होईल का किंवा इनो घेऊन कमी होईल का, असं ॲझम्पशन्स करू नका. बट गो टू अ हार्ट रेडी हॉस्पिटल अँड स्टॉप एनी एक्झर्शन्स वन्स देयर इज अ चेस्ट पेन. हार्ट अटॅक आल्यानंतर काय करावं याच्याविषयी तुम्ही सांगितलं, पण हार्ट अटॅक येऊच नाही किंवा तो टाळण्यासाठी तरुण लोक काय करू शकतात? खरं सांगू तर हार्ट अटॅकचं आपण जर जर डेमोग्राफिक हे बघितलं तर हार्ट अटॅकचं प्रमाण हे लेस दॅन 50 मध्ये ऑलमोस्ट 12 to 16% हे आर जे हार्ट अटॅकचे पेशंट्स आहेत, दे आर एज्ड लेस दॅन 50. अगेन दे आर कमिंग फ्रॉम अ मिडल और अपर मिडल क्लास ज्याला आपण म्हणतो, सोशो इकॉनॉमिक, ह्यांच्यामध्ये प्रमाण आपल्याला वाढताना दिसतंय. जर आपण मेल आणि फिमेल जर डिस्ट्रीब्युशन बघितलं तर जवळजवळ 80% हे मेल्स असतात, 20% साधारणपणे फिमेल्स असतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टी कन्सिडर करता बेसिकली. आणि रुरल आणि हे जर आपण म्हटलं तर आज 75% ऑफ द हार्ट अटॅक्स आर इन अर्बन एरिया अँड 25% ऑफ द हार्ट अटॅक्स आर इन रुरल एरिया. त्याच्यामध्ये मुख्यतः फरक काय आहे की जो लाईफस्टाईल आपण लीड करतोय, जो आपण स्ट्रेसफुल एन्व्हायरमेंट मध्ये करतोय, आज आपण नको त्या वेस्टर्न सवयींना आपण अडॉप्ट करतोय. आपलं घरचं कारण सोडून आपण आज झोमॅटोवर अधिक प्रमाणात ऑर्डर करतोय आहोत. सो बेसिकली आपले झोमॅटो आणि स्विगी आणि बाहेरचं खाण्याचं प्रमाण आपलं वाढलेलं आहे किंवा फॅटी फूडचं प्रमाण वाढलेलं आहे, फास्ट फूडचं प्रमाण आपलं कन्झम्पशन वाढलेलं आहे. सो बेसिकली अडॉप्टिंग हेल्दी लाईफस्टाईल इज अ क्रिटिकल फर्स्ट प्रिव्हेंटिव्ह स्टेप दॅट यू कॅन डू टू लीड अ हेल्दी हार्ट. आता या मुलाखतीच्या निमित्ताने तुम्ही लोकांना काय आवाहन कराल की लोकांनी काय केलं पाहिजे की जेणेकरून पुढे हा त्रास उद्भवणार नाही? आता काही गोष्टी आपल्या हातात नसतात, पण तरी पण काय टिप्स द्याल त्यांना की काय गोष्टी त्यांनी करायला हव्या? खरं सांगू तर आता हृदयविकाराचा आजार हा एका वृद्धांचा आजार किंवा ओल्ड एज प्रॉब्लेम असा राहिलेला नाहीये. हार्टचा प्रॉब्लेम आर कमिंग इन यंग. ऍट द सेम टाइम मेडिकल सायन्सने जी प्रगती केली आहे त्याच्यामुळे ह्यांचा हार्ट अटॅक आल्यानंतर सर्व्हायवल रेट सुद्धा हा बऱ्यापैकी वाढलेला आहे. पण त्यासाठी तुम्हाला योग्य हॉस्पिटलला योग्य वेळेत पोहोचणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या हृदयाची काळजी घेता तेव्हा यू आर नॉट ओनली प्रोटेक्टिंग युअर लाईफ, पण तुमच्या कुटुंबाचं भविष्यही तुम्ही सुरक्षित ठेवत असता. धन्यवाद डॉक्टर. तुम्ही हार्ट अटॅक विषयीचे भरपूर मुद्दे आम्हाला सांगितलेत आणि मला खात्री आहे की आता कुणाला जर याच्याविषयीच्या अजून काही शंका असतील तर लोक आपल्याला कमेंट करून नक्की सांगतील. थँक्यू. तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली हे नक्की सांगा आणि तुम्हाला आरोग्यविषयक कुठल्या समस्या असतील किंवा त्या समस्यांविषयी कुठल्या शंका तुमच्या मनामध्ये असतील तर ते प्रश्न आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.